ती आहे नीता. नीता एका गावात राहते. तिची शाळा गावापासून खूप लांब आहे, त्यामुळे शाळेत ती एसटीने जाते. गावातली सगळी मोठी मुलं त्याच शाळेत आणि अशीच एसटीने जातात. तिच्या गावात एक छोटंसं किराणा मालाचं दुकान आहे, पण बाकी कुठलीही वस्तू आणायची झाली तर दुसऱ्या गावात जावं लागतं. दवाखाना सुद्धा गावापासून लांब शहरात आहे. या गावात बस येत असल्यामुळे आणि थोड्याफार रिक्षा असल्यामुळे लोकांची मोठी सोय झाली आहे. तुम्ही शाळेत कसं जाता? तुमची शाळा किती अंतरावर आहे ते माहीत करून घ्या. तुम्हाला शाळेत वाहनाने जावं लागतं का की पायी जावं लागतं? आपल्या घरापासून लांब असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही काय करता? आपल्या घरापासून काही ठिकाणं खूप लांब असल्यामुळे आपल्याला वाहनाचा वापर करावा लागतो. आपण कोणकोणती वाहनं वापरतो बरं? सायकल, स्कूटर, बस, रिक्षा, चारचाकी गाड्या ही वाहनं आपण बघितली आहेत किंवा यातील काही वाहनातून आपण नेहमी प्रवास करतो. आपल्याला जे सोयीचं आहे ते वाहन आपण वापरतो. आपली शाळा जवळ असेल तर आपण पायी येतो. थोडी लांब असेल तर सायकल, खूपच लांब असेल तर गाडी किंवा बस याचा वापर करतो. आपल्याला कुठे परगावी जायचं असेल तर आपण बस किंवा आगगाडीने जातो. खूप पूर्वी माणसं पायी प्रवास करत असत किंवा बैलगाडी, घोडागाडी यांचा वापर करत असत. आता पेट्रोल, डिझेल, विजेच्या शोधामुळे आणि वेगवेगळ्या स्वयंचलित वाहनांच्या शोधामुळे प्रवास सोपा आणि कमी वेळेत करणं शक्य झालंय. विमानाच्या शोधामुळे परदेशात जाणं शक्य झालंय. तुम्ही कोणकोणती वाहनं वापरता आणि कशासाठी याची यादी करा. तुमच्या गावाचं किंवा शहराचं निरीक्षण करून याच नोंदी करा. त्यावरून कोणती वाहनं जास्त वापरली जातात आणि कोणती सर्वात कमी याचं निरीक्षण नोंदवा. ती वाहनं कोणत्या इंधनावर चालतात हेही नोंदवा. यावरून आपल्या गावात किंवा शहरात कोणतं इंधन सर्वात जास्त वापरलं जातं हे तुम्हाला कळेल. काही ठिकाणं ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध असतात, काही धार्मिक कारणामुळे, काही निसर्ग सौंदर्यामुळे तर काही महत्त्वाच्या घटनेमुळे प्रसिद्ध असतात. अशा गावांमध्ये किंवा शहरांमध्ये बाहेर गावहून लोक ते ठिकाण बघण्यासाठी येतात. त्या ठिकाणाला पर्यटन स्थळ असं म्हणतात. अशा ठिकाणी वाहनांची व्यवस्था करावी लागते. शाळा, गरजेच्या वस्तू आणणे या सगळ्यांसाठी वाहनाची गरज असते. वाहनांमुळे कामं लवकर आणि कमी कष्टात होतात. काही विशिष्ट वस्तू विशिष्ट ठिकाणीच मिळतात, म्हणजे त्या सगळीकडे मिळत नाहीत. उदाहरणार्थ हापूस आंबे कोकणात मिळतात. सफरचंद, केशर काश्मीरमध्ये मिळतं. भारतातल्या अशा वस्तू वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यासाठी ट्रक, मालगाडी, विमानं यांचा उपयोग होतो. असंच जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचीही वैशिष्ट्ये असतात. जपान, अमेरिका, चीन अशा देशांमध्ये विविध यंत्र, उपकरणं, त्यांचे सुटे भाग तयार होतात. अशा ठिकाणांहून भारतात किंवा इतर देशात ती यंत्र आणायची झाली तर जहाज, विमान अशा समुद्रातल्या किंवा आकाशातल्या वाहनांचा उपयोग होतो.
अशा रीतीने विविध वाहनांचा विविध प्रकारे उपयोग होतो. वस्तू किंवा व्यक्ती एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहनांच्या आधारे जाणं म्हणजे वाहतूक. विविध प्रकारची वाहनं म्हणजे वाहतुकीची साधनं. वाहने, रस्ते, विविध मार्ग यांची उपलब्धता म्हणजे वाहतुकीच्या सोयी. आपण काय शिकलो? आपल्या घरापासून लांब जायचं असेल तर वाहनांचा उपयोग होतो. 2 चाकी, 4 चाकी वाहनं, मालवाहतूक करणारी वाहनं, पाण्यावरील आणि आकाशातील वाहनं इत्यादी सर्व वाहनांचा गरजेनुसार उपयोग केला जातो. ही सर्व वाहतुकीची साधनं आहेत. वाहनांमुळे वेळ, श्रम यांची बचत होते. इंधनांच्या आणि वाहनांच्या उपयोगामुळे आणि उपलब्धतेमुळे वाहनांचा वापर वाढलाय, त्यामुळे वाहतुकीच्या सोयी गरजेच्या आहेत. एका प्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू वाहनांमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. स्वाध्याय: कोणकोणती वाहनं उपयोगी पडतील ते सांगा. परदेशात जायचं असेल तर, शहरातील एका भागातून लांब असलेल्या दुसऱ्या भागात जायचं असेल तर, भारतातील एका शहरातून दुसऱ्या शहरात माल वाहतूक करायची असेल तर, एका छोट्या गावातून दुसऱ्या छोट्या गावात जायचं असेल तर, जवळ असलेल्या ठिकाणी लवकर जायचं असेल तर, व्हिडिओमध्ये नसलेल्या गाड्यांची नावं लिहा.